तनुजानिके सुमिरो पवनकुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरौ कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलो उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत। या इडली खायला। हे बघा आमच्या इडली किती मस्त मस्त झाल्या। बस झालं। तिकडे रंजूताई सांबरला फोडणी देत होती आणि इकडे मी इडली लावली आणि इडली पात्रातली इडली काढून घेऊन होते आणि मला दुसरी परत लावायची होती कारण का सगळ्यांना पुरेल म्हणून। सेकंड टाईम पण इडली लावून घेतली आणि आजची इडली, अप्पे, सांबर, चटणी एकदम खास झालं होतं। खरंच सगळेजण असले की काय कोणतीही गोष्ट एकदम छान होते आणि एकदम टेस्टी होते। काल तुम्ही बघितलंच असेल की मी भिजवलं होतं इडलीचं पीठ म्हणजे तांदूळ आणि ते, आणि आज बघा इडली तयार। इकडे सर्वांनी आम्ही असं एकत्र बसून इडली, सांबर, चटणी, अप्पे सगळं एन्जॉय करत होतो। आणि कसा धिंगाणा सुरू आमचं खाऊन पिऊन झाल्यानंतर हे असं काही यांचं गोंधळ सुरू होता, एकमेकांना काहीतरी गुदगुल्या करणं, त्रास देणं, आणि सगळे जण असले की खरंच खूप छान वाटतं, घर एकदम भरून वाटतं आणि ह्याच मेमरीज आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात। आणि नंतर गहू मागायलाही आले होते। या काही सर दक्षिणा 20 रुपये वाजवा वाजवा अजून वाजवा। मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग अनय मानू गेलाय चंद्रपुरी माझा बसून घोड्यावरी ग अनय मानू गेलाय चंद्रपुरी गावातली मावशी आली होती, मम्मीची मावशी, आणि मग चहा वगैरे बोलणं, गप्पा गोष्टी आमच्या सुरू होत्या। मावशी सांग की त्या डबीत काय तंबाखू आहे काय? नाही तंबाखू नाही। मावशीची डबी मावशीच्या डबीत ये। नंतर मम्मीनं जोडवे आणले होते, अधिक मास धोंड्याचे, मग तेच मी घालत होते। जोडवे खरंच मला खूप आवडले, जुने जोडवे काढून घेतले आणि नवीन जोडवे घातले। हे आहे लिंबू सत्व, हे आपल्याला टाकायचं आहे आता जे पीठ करून आणले ना दळून आपण सगळे, आणि हे आहे कुकिंग सोडा काढायचे पूर्ण की राहू द्यायचं आता मिक्सरमधून काढायचं। प्लेननं जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही सारखं बॅगचं वेट बघत होतो, काहीही ॲड केलं की बॅगचं वेट चेक करावं लागत होतं कारण का ओव्हरवेट बॅग जमत नाहीत। नंतर मम्मीनेही शेंगा वजन करायला घेतल्या। ऋतू इकडे मला मेहंदी लावून देत होती आणि मेहंदी लावून दिल्यानंतर असा काही वारा सुटला आणि पाऊस आला आणि माझं एक काम झालं मेहंदी लावायचं, कारण का इकडे आल्यानंतर कोण लावून देणार हा खूप मोठा प्रश्न असतो। आणि मेहंदी लावून छान मग डोकं धुवून घेतलं आणि मग वाऱ्याचा आस्वाद घेतला पावसाचा।
आंटी आली, आंटी आली, अंकल आले. कोण मम्मीचं इकडं भाकरी करणं सुरू आहे. इथं ठेसा बनवण्यासाठी मिरच्या भाजल्या. मग सर्वांनी आम्ही ठेसा, भाकरी, पिठलं असं जेवण केलं आणि आजचा व्लॉग इथंच संपवते. भेटूयात पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. बाय.